Hello everyone, welcome to Teachcraft Education ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तुम्हाला माहिती आहे, आपण एक सिरीज चालू केली आहे इंग्लिश ग्रामर रिलेटेड, शून्य ते शिखरापर्यंत. आणि त्याचं आम्ही फर्स्ट लेक्चर हे रेकॉर्ड केलेलं आहे, विच इज व्हेरी बेसिक. सो आम्ही बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत ही सिरीज कॅरी ऑन करणार आहोत, राईट. सो जे फर्स्ट लेक्चर आहे ते तुम्ही नक्कीच बघा, त्याच्यामध्ये खूप बेसिक गोष्टी घेतलेल्या आहेत, राईट. आणि आज आपण सेकंड लेक्चरकडे बोलणार आहोत. सो आमचा मोटिव्ह हा आहे याच्या मागे, की ज्यांचं बॅकग्राऊंड मराठी आहे किंवा अदर सब्जेक्ट्स आहे, ज्यांचं बॅकग्राऊंड इंग्लिश नाही आहे, त्यांच्यासाठी आम्हाला इंग्लिश ग्रामर खूप जास्त इझी करून द्यायचं आहे. ओके, सो सपोर्ट अस विथ दिस. लेट सी. फर्स्ट, सो आपण सगळ्यात आधी बेसिक ग्रामरमध्ये जेव्हा बघतो, सो पहिली गोष्ट येते पार्ट्स ऑफ स्पीच. तर पार्ट्स ऑफ स्पीच काय असतं, आपण कालच शिकलो. वर्ड्स, सेंटेन्स, फ्रेज, क्लॉज, राईट. वर्ड्स म्हणजे शब्द, विच मीन्स ग्रुप ऑफ लेटर्स. ओके, सो जेव्हा एका सेंटेन्समध्ये, एका वाक्यामध्ये वर्ड्स असतात आणि त्या एव्हरी वर्ड हॅज अ स्पेसिफिक जॉब ऑर अ फंक्शन, म्हणजे त्या एव्हरी शब्दाचं काही ना काही जॉब असतं, काही ना काही फंक्शन असतं, राईट, काही ना काही काम असतं. सो जे ते त्यांच्या कामाच्या अकॉर्डिंग त्यांना डिवाइड केलं जातं, त्यांना कॅटेगराईज केलं जातं. आणि त्या कॅटेगरीजना आपण कशामध्ये टाकतो, पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये. फॉर एक्झाम्पल, आता एक कंपनी असते, सगळं कंपनीमध्ये मॅनेजर असतो, राईट, अकाउंटंट असतो, HR असतो आणि सिक्युरिटी असतो, राईट. मॅनेजरचं काम काय असतं, सगळ्या एम्प्लॉईजना मॅनेज करणं किंवा जे कोणी तिथे काम करतं त्यांना मॅनेज करणं. अकाउंटंटचं काम काय असतं, जे काही मनी ओरिएंटेड गोष्टी आहेत किंवा अकाउंट्स रिलेटेड गोष्टी आहेत त्यांना मॅनेज करणं, राईट. आणि सिक्युरिटीचं काम असतं त्या कंपनीला सुरक्षा देणे. HRचं काम असतं भरती करणे. सो त्यांच्या त्यांच्या पोस्टच्या अकॉर्डिंग त्यांचे फंक्शन्स डिवायडेड आहेत. तसंच ह्या सेंटेन्समध्ये जे शब्द असतात त्यांच्या शब्दाच्या फंक्शनच्या अकॉर्डिंग त्यांना डिवाइड केलेलं आहे, त्यांना कॅटेगराईज केलेलं आहे. आणि त्यालाच आपण म्हणतो पार्ट्स ऑफ स्पीच. ओके, आय होप तुम्हाला हे कळलं असेल. इट इज व्हेरी बेसिक. सो शब्दांच्या त्यांच्या कामाच्या अकॉर्डिंग त्यांना डिवाइड केलेलं आहे, त्यालाच म्हणतो आपण पार्ट्स ऑफ स्पीच. आणि ते किती आहेत आणि काय आहेत ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिलं आपण पार्ट्स ऑफ स्पीचचं इंग्लिश डेफिनेशन बघूया. ओके, Okay. Parts of speech are the different categories of words in English. Every word in a sentence has a specific job or function. Based on its function, it is placed into particular part of speech. ह्याचाच अर्थ तेच मी जे सांगितलं तुम्हाला, की एव्हरी वर्डला काही ना काही काम आहे, काही ना काही जॉब आहे, त्याच्या अकॉर्डिंग त्यांना कॅटेगराईज केलेलं आहे, विच इज पार्ट ऑफ स्पीच. Based on its function, it is placed into a particular part of speech. Parts of speech म्हणजे वाक्यात प्रत्येक शब्दाचे काम, एका वाक्यात जे काही शब्दाचे काम असतं त्याला पार्ट्स ऑफ स्पीच असे म्हणतात. ओके, सो एवढंच लक्षात ठेवा, सेंटेन्समध्ये वर्ड्स असतात आणि त्या वर्ड्सचं काही ना काही काम असतं. सो त्या कामाच्या अकॉर्डिंग त्यांना डिवाइड केलं अँड दॅट इज पार्ट्स ऑफ स्पीच. ओके, व्हेरी इझी, राईट. सो ते पार्ट्स ऑफ स्पीच काय असतात, ते पार्ट्स ऑफ स्पीच असे कॅटेगराईज केले जातात. दे आर 8 आहेत ते. सगळ्यात पहिला येतं नाउन, मग प्रोनाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. ओके, सो आपण वन बाय वन डिटेल्डमध्ये व्हिडिओ करणार आहोत, पण सगळ्यात आधी आपण आज पहिला पार्ट ऑफ स्पीच बघणार आहोत, विच इज नाउन. ओके, सो नाउनला मराठीमध्ये काय म्हणतात, नाम. आणि इथे दिलंय क्वेश्चन, व्हॉट इज द नेम. सो नाउन काय सांगतं, व्हॉट इज द नेम. एका सेंटेन्समध्ये जे काही नाव दिलेलं असेल, नेम रिलेटेड काही वर्ड असेल, तर ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं, नाउनच्या कॅटेगरीमध्ये येतं. ओके, जसं आपण एक्झाम्पल म्हणतो स्टुडंट. अगेन स्टुडंट एक नावच आहे, राईट. सो म्हणून ते पण ॲज अन एक्झाम्पल नाउनचं म्हणून काउंट केलं जातं. सो आपण नाउनला आता डिटेलमध्ये बघूयात. नाउनला काय म्हणतात, नाम. मराठीमध्ये नाउनला नाम म्हणतात. सो कोणत्याही गोष्टीचं नाव असेल, मे इट बी पर्सन, कोणताही व्यक्ती असू शकतो, कोणतीही वस्तू असू शकते, कोणतीही जागा असू शकते.
ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्यांची जी नावं असतात त्याला काय म्हणतो आपण, नाऊन म्हणतो. सो नेम ऑफ अ पर्सन, कोणतीही जागा, प्लेस, वस्तू किंवा ॲनिमल, ऑर ॲन आयडिया किंवा कोणतीही फिलिंग, एक्सप्रेशन जे आपण म्हणतो त्याला पण आपण नाऊनमध्ये काउंट करू शकतो. ओके. एक्झाम्पल एक्झाम्पल आहे राहुल. आता राहुल काय का पर्सनचं नाव आहे, सो ते नाऊनमध्ये काउंट होतं. प्लेस प्लेस आता पुणे, जर मी एका जागेचं नाव घेते कोणत्याही, पुणे किंवा मुंबई किंवा दिल्ली, सो हे सगळे काय आहेत, नाऊनमध्ये आहेत बिकॉज ते नावं आहेत, राईट. मोबाईल, आता मोबाईल पण एक नाऊन आहे बिकॉज इट इज अ नेम ऑफ अ थिंग, ते थिंग मध्ये कॅटेगराइज होतं. डॉग ॲनिमल आहे, नाऊन मध्ये येतं. लव, आता लव एक फिलिंग आहे, एक्सप्रेशन आहे, तरी पण त्याला आपण नाऊन मध्ये काउंट करतो बिकॉज एक्सप्रेशन और आयडिया ऑल्सो कम्स इन टू नाऊन. ओके. ऑनेस्टी, ऑनेस्टी इज ऑल्सो अ नाऊन. बिझनेस, ओके, बिझनेस इज ऑल्सो नाऊन, हे सगळे नाऊन मध्ये येतात. सो दिस इज नाऊन. कोणत्याही पर्सनचं, प्लेसचं, थिंग, ॲनिमल, आयडिया, एक्सप्रेशन ह्या सगळ्या गोष्टींचे जे नावं असतात, नाम, त्याला नाम म्हणतात किंवा त्याला नाऊन म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि एक्झाम्पल्स पण आपण बघितले, जसं पेन असेल, पेन्सिल, बेड, लाईट्स, ह्या सगळ्या, मोबाईल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला आपण नाऊनमध्येच काउंट करतो. दे आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ नाऊन. नेक्स्ट, आता नाउन्स मध्ये हे टाइप्स आहेत, जसं पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये कसे वेगवेगळे पार्ट्स ऑफ स्पीच होते, राईट, तसे नाउन मध्येही वेगवेगळे टाइप्स आहेत. सगळ्यात पहिला आहे कॉमन नाउन. सो त्याच्या वर्ड मधूनच आपल्याला दिसतं, त्याच्या वर्ड मध्ये कॉमन आहे. सो आपण कॉमन कशाला म्हणतो, जे आपण जनरली सगळीकडे बघतो त्याला आपण कॉमन म्हणतो. जसं आपण म्हणतो की हा, ही स्टाईल कॉमन आहे किंवा ही गोष्ट कॉमनच आहे सगळ्यांमध्ये. कॉमन म्हणजे काय, जनरली सगळ्यांमध्ये आपल्याला ती सेम दिसते, राईट, त्याला आपण कॉमन असं म्हणतो. तो सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे कॉमन नाउन. नेम एनी प्लेस, नेम्स एनी प्लेस, पर्सन, थिंग और आयडिया इन जनरल. सो कोणतीही जनरल गोष्ट असेल, जसं आपण म्हणतो बॉईज किंवा बॉय. सो बॉय म्हणजे काय, आता मुलं, आता मुलांमध्ये आपण स्पेसिफिक म्हणतोय का, नाही, मुलं तर कॉमन असतं. चला, एक कोणतेही खूप ग्रुप ऑफ बॉईज उभा असेल तर आपण त्यांना बॉईज म्हणतो, किंवा गर्ल्स, राईट. हा मोबाईल, सो इट इज कॉमन. जसे कार्स, कार्स पण कॉमन आहे. आता आपण स्पेसिफिकली नाव घेतोय का त्याचं, कोणती कार आहे, टाटा आहे की सुझुकी आहे, मारुती, व्हॉट एव्हर इट इज. नो, वी आर कॉमन. जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण काय म्हणतो, खूप सारे कार्स बघतो, वी से जनरली कार्स, राईट. बुक्स, आता जेव्हा बुक्स येतात तर आपण पर्टिक्युलर नाव नाही घेत आहे कोणत्या बुक्सचं, हिस्ट्री आहे, पॉलिटी आहे की इंग्लिश आहे, मॅथ आहे, आपण नाही म्हणत आहे, आपण फक्त बुक्स म्हणतोय, राईट. सो दॅट इज अगेन कॉमन. ओके. सो आता मी पेन म्हणतेय, तो पेन, विच पेन, रेड पेन, रेनॉल्ड्स पेन किंवा बाकीचे पेन, मी नावं नाही घेत आहे, राईट. सो स्पेसिफिक नाव नाही घेत आहे, जनरल नावं घेत आहे, राईट. सो पेन इज ऑल्सो अ कॉमन नाउन. एक्झाम्पल, बुक, सिटी, बॉय, पेन, डॉग. अगेन डॉग मध्ये पण आपण स्पेसिफिक ब्रीड बद्दल बोलतोय का, नो. सो डॉग इज कॉमन. ओके. इथे बुकचं पण काही स्पेसिफिक नाव नाहीये. सिटी, आता विच सिटी, स्पेसिफिक नाव नाही आहे, कॉमन आहे सिटी. कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही सिटीला आपण सिटी म्हणू शकतो, अगेन अ कॉमन वर्ड. ओके. बुक ऑल्सो कॉमन. सो जेव्हा कधी अशा गोष्टी असतात, सिम्पल गोष्टी, लाईक जनरल गोष्टी, जनरली आपण ज्या गोष्टीला नाव म्हणतो, जसं खूप सारे मेन, मेन असते, आपण त्याला मेन म्हणतो, राईट. सो अगेन खूप सारे ग्रुप ऑफ पक्षी असतील, आपण त्याला बर्ड्स म्हणतो, आपण स्पेसिफिक नाही बोलत. सो अगेन इट इज कॉमन नाउन. ओके. जे जनरली आपण सगळ्यांना सेम म्हणतो, दॅट इज कॉमन. इन जनरल जे नाव असतं ते. नेक्स्ट आहे, सो दिस इज अबाउट कॉमन नाउन. आपण ह्याला अजून डिटेलमध्ये बघूयात. कॉमन नाउन याला मराठीमध्ये म्हणतात सामान्य नाम. ओके. सामान्य म्हणजे जनरली आपण सगळ्यांना बोलतो ते. अ कॉमन नाउन इज द जनरल नेम ऑफ अ पर्सन, प्लेस और ॲनिमल और थिंग. जसं वुमन, आता वुमन म्हटल्यावर आपण कोणत्याही वुमनला म्हणू शकतो, राईट. कोणती पण लेडी असेल, वी कॅन कॉल हर वुमन, नॉट स्पेसिफिक. बर्ड, पक्षी, पक्षी म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, बर्ड. सो तेही कॉमन नाउन झाले बिकॉज कॉमन. आता इथे ग्रुप ऑफ बॉईज आहे, सो ते बॉईज मध्ये आपण स्पेसिफिकली थोडी बोलतोय, कॉमन सगळ्यांना बोलतोय, राईट, बॉईज. सो इट इज कॉमन नाउन. आता ॲनिमल्स, ग्रुप ऑफ
इथे ग्रुप आहे ॲनिमल्सचा. सो आपण जनरली मी बोलते काय लायन, एलिफंट, नो इट इज कॉमन. सगळ्यांना आपण ॲनिमल्सच्याच कॅटेगरीमध्ये ठेवतो. सो इट इज अगेन कॉमन नाउन. प्लेस, कोणती प्लेस नॉट मेन्शन. प्लेस आपण सगळीकडे जिथेही आपण प्लेसेस मेन्शन करतो तर प्लेस एक मोठी जनरल कॅटेगरी आहे आणि त्याच्या अंडर सगळे स्पेसिफिक प्लेसेस येतात. नेक्स्ट कार, जसं मी बोलले तुम्हाला कार अगेन जनरल आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपनीजचे कार्स येतात विच इज स्पेसिफिक. कंपनी, विच कंपनी नॉट मेन्शन्ड अगेन. सो कंपनी पण काय आहे, कॉमन आहे. ओके, सो दीज आर ऑल कॉमन नेम्स, कॉमन नाउन सॉरी. ओके, नेक्स्ट आहे प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन आता मी जसं बोलले, जेव्हा आपण स्पेसिफिकली कुठल्या तरी नेमला स्पेसिफिकली पॉइंट आउट करतो त्याला आपण प्रॉपर नाउन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल मी बॉईज बोलले, राईट. सो बॉईज म्हणजे आपण कॉमन नाउन, सगळ्यांना आपण जनरली बॉईज म्हणतो मुलांना. पण जर मी स्पेसिफिकली नाव घेऊन बोलवते राहुल, ओके, सो राहुल काय झाला, प्रॉपर नाउन झाला, बिकॉज त्या बॉईजमध्ये मी पॉइंट आउट करते, लाईक प्रॉपरली आय एम पॉइंटिंग आउट. सो इट इज अ प्रॉपर नाउन. राहुल नेम जेव्हा स्पेसिफिक नेम जेव्हा एका व्यक्तीचं किंवा एका जागेचं, एका वस्तूचं स्पेसिफिक नाव जेव्हा येतं तर त्याला आपण प्रॉपर नाउन असं म्हणतो. ओके, नेम्स अ स्पेसिफिक पर्सन, प्लेस, थिंग ऑर अन आयडिया. एक्झाम्पल रिया, परत नाव आलं, स्पेसिफिक नाव आहे मुलीचं, राईट. मुंबई स्पेसिफिक नाव आहे प्लेसचं. संडे परत स्पेसिफिक नाव आहे एका डे ऑफ वीकचं. ताजमहल परत एका स्पेसिफिक मॉन्युमेंटचं नाव आहे. जर मी मॉन्युमेंट्स म्हटलं तर ते काय येणार, कॉमन नाउन मध्ये येणार. बट मी ताजमहल बोलले तर ते प्रॉपर नाउन मध्ये येणार. ओके, सो लेट अस सी इन डिटेल. A proper noun is the specific name of one particular person, place or thing. ओके, जसं टीना एका मुलीचं नाव आहे, सो प्रॉपर नाउन. विशेष नाम असं म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. केरला अगेन स्पेसिफिक. स्टेट्स म्हटलं, स्टेट्स बोलले तर इट विल बिकम कॉमन नाउन. अँड व्हेन आय से केरला इट विल बिकम स्पेसिफिक नाउन, सो इट विल बिकम प्रॉपर नाउन. पिकॉक, बर्ड काय झालं, कॉमन नाउन. आता इथे बघा पिजन आहे, सो पिजन काय झालं, प्रॉपर नाउन झालं. आणि बर्ड काय होणार, कॉमन नाउन. इथे पिकॉक प्रॉपर नाउन, बर्ड्स कॉमन नाउन. टाटा, आता आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये बघितलं कार वॉज कॉमन नाउन, बट टाटा कार इज प्रॉपर नाउन. नेक्स्ट मायक्रोसॉफ्ट, आपण लास्ट परत एक्झाम्पल बघितलं होतं, कंपनी इज कॉमन नाउन अँड मायक्रोसॉफ्ट कंपनी विल बी प्रॉपर नाउन. त्याला आपण विशेष नाम असं म्हणतो मराठीत. आता इथे हिस्ट्री, आता इथे बुक म्हटलं तर कॉमन नाउन येणार, बट मी जर म्हणते हिस्ट्री बुक देन इट विल बिकम प्रॉपर नाउन. सो नेक्स्ट कॅटेगरी ऑफ नाउन, कॉमन झाला, सेकंड झाला प्रॉपर नाउन, देन थर्ड इज कलेक्टिव्ह नाउन. आता कलेक्टिव्ह, कलेक्ट करणं, गोष्टी कलेक्ट करणं, ह्याच्यावरून तुम्हाला आयडिया येत असेल. आय एम टॉकिंग अबाउट द ग्रुप, राईट. जेव्हा आपण कलेक्ट करतो टुगेदर, ग्रुप, कलेक्शन. सो कलेक्शन मीन्स ग्रुप. सो जेव्हा कधी तुमच्या डोळ्यासमोर कलेक्टिव्ह वर्ड येईल, सो यू शुड फर्स्ट वर्ड जो तुमच्या माइंडमध्ये आला पाहिजे इज ग्रुप. ओके, सो इट इज नेम्स अ ग्रुप ऑफ पीपल, ॲनिमल्स ऑर थिंग्स. सो कोणत्याही लाईक व्हॉट वी से, पीपलचा ग्रुप असेल, ग्रुप ऑफ पीपल असेल, किंवा ग्रुप ऑफ ॲनिमल्स असेल, किंवा ग्रुप ऑफ थिंग्स असेल, वस्तूंचा ग्रुप असेल, तर त्याला आपण कलेक्टिव्ह नाउननी कॅटेगराईज करतो. ओके, एक्झाम्पल टीम, एका प्लेयर्सची टीम असेल तर ते परत ग्रुप ऑफ प्लेयर्स आहे, सो इट कम्स अंडर कलेक्टिव्ह नाउन. फ्लॉक ऑफ बर्ड्स, जेव्हा बर्ड्सचा, पक्ष्यांचा ग्रुप असतो तर त्याला आपण काय म्हणतो, फ्लॉक ऑफ बर्ड्स. बंच ऑफ ग्रेप्स, जसं ग्रेप्स असतील द्राक्षे, त्याच्या ग्रुपला आपण म्हणतो बंच. ओके, सो बंच ऑफ फ्लावर्स पण म्हणतात, सो बट बुके ऑफ फ्लावर्स असं म्हणतात. सो बुके ऑफ फ्लावर्स इज अ ग्रुप ऑफ फ्लावर्स. नेक्स्ट क्राऊड ऑफ पीपल, जेव्हा खूप सारे लोक एका जागेवर जमा होतात त्याला क्राऊड म्हणतात. अगेन ते पण ग्रुप आहे, सो ते कलेक्टिव्ह नाउन मध्ये येतं. क्लास पण, जेव्हा खूप सारे स्टुडंट्स एका क्लासरूम मध्ये बसतात त्याला आपण क्लास म्हणतो. सो क्लास इज ऑल्सो ग्रुप ऑफ स्टुडंट्स, ते कलेक्टिव्ह नाउन मध्येच येणार. ओके, सो कधीही असे ग्रुप्सच्या बद्दल आपण जेव्हा बोलत असतो इट कम्स अंडर कलेक्टिव्ह नाउन. त्याला आपण मराठीमध्ये समूहवाचक नाम असं म्हणतो.
ओके, समूह मीन्स ग्रुप. A noun used for a group of people, group of animals or things. ओके, ह्या गोष्टींचे जेव्हा ग्रुप्स असतात त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन असं म्हणतो. प्लेयर्सची टीम असेल, स्टुडंट्सचा क्लास असेल, फॅमिली मेंबर्समध्ये लाईक मदर, फादर, ब्रदर, सिस्टर, जितके ग्रँडफादर, ग्रँडमदर ह्यांना सगळं टुगेदर आपण काय म्हणतो, फॅमिली. सो ते पण एक ग्रुप झालं, राईट. सो ते पण कलेक्टिव्ह नाउन मध्ये येतं. क्राऊड ऑफ पीपल हे सगळं समूहवाचक नाम मध्ये येतं, विच इज कलेक्टिव्ह नाउन. जसं आता इथे बघा आपण पिक्चर पण दिलेला आहे, सो दॅट तुमची फोटोग्राफिक मेमरी मध्ये ते अडॅप्ट करू शकाल तुम्ही. आणि जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये किंवा रिव्हिजन करता, सो यू कॅन जस्ट लुक ॲट द पिक्चर्स आणि तुम्हाला ते डोक्यामध्ये फिक्स होईल, राईट. सो दॅट इज वाय मी ते छोटे छोटे पिक्चर्सही दिलेले आहेत मध्ये. आता इथे बघा टीमचा फोटो दिलेला आहे, याचा अर्थ हे कलेक्टिव्ह नाउन मध्ये येतं. हे टीम आहे ना, टीम ऑफ प्लेयर्स, सो ग्रुप ऑफ प्लेयर्स आहे, दॅट इज वाय हे कलेक्टिव्ह नाउन मध्ये येतं. आता इथे बघा खूप सारे शीप आहेत, सो इट इज फ्लॉक ऑफ शीप्स. फ्लॉक म्हणतो आपण, ग्रुप ऑफ शीप्सना काय म्हणतो, फ्लॉक. सो ग्रुप्सनाही स्पेसिफिक नावं असतात, सो ते नावं तुम्हाला माहिती असले पाहिजे. एक्झाम्पल इथे पण बघा, इथे बेंच ऑफ जजेस आहे. जजेसच्या ग्रुपला काय म्हणतात, बेंच म्हणतात. सो बेंच ऑफ जजेस. असे वेगवेगळे ग्रुप्सना वेगवेगळे नावं आहेत. नेक्स्ट नाउन, इट इज मटेरियल नाउन. नाव आता तुम्हाला नाव बघताच लक्षात येत असेल, मटेरियल, राईट. मटेरियल म्हणजे काय, कोणतीही वस्तू, राईट, वस्तू. नेम्स द मॅटर ऑर सबस्टन्स. मॅटर पण येऊ शकतो ह्याच्यामध्ये, सबस्टन्स पण येऊ शकतो. सबस्टन्स मीन्स असं लिक्विड फॉर्म मध्ये असू शकतो किंवा सॉलिड फॉर्म. ओके, थिंग्स आर मेड अप ऑफ. एक्झाम्पल गोल्ड, वॉटर, वूड, आयर्न, कॉटन. जे काही थिंग्स आहेत, जे काही वस्तू आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांना आपण नेम्स एका नावाने बोलवतो, राईट. आणि ते सगळ्या वस्तूंची जी नावं आहेत ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, तर ते मटेरियल नाउन मध्ये येतात. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, लाईट्स, स्टँड, बॉटल, वॉटर बॉटल, ओके, मिरर, पेन, परफ्यूम बॉटल. हे सगळे जे थिंग्स आहेत, वस्तू आहेत, हे सगळे कशामध्ये येणार, हे सगळे मटेरियल नाउन मध्ये येणार. इझी, राईट. जे काही वर्ड आहे त्याच्याच अंडर तशाच कॅटेगरीचे एक्झाम्पल्स आहेत. सो लेट अस लुक ॲट द इंग्लिश डेफिनेशन ऑफ इट. मटेरियल नाउन, पदार्थवाचक नाम असं म्हणतात त्याला मराठीत. नेम्स ऑफ मटेरियल्स ऑर सबस्टेन्सेस. सो इट कॅन बी लिक्विड. मटेरियल म्हणजे नॉट ओनली सॉलिड बट ऑल्सो लिक्विड. ओके, गोल्ड, सिल्वर, वॉटर, वूड, आयर्न, कॉटन, प्लास्टिक. ओके, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, फ्लावर पॉट, ह्या सगळ्या ज्या थिंग्स आहेत ते कशामध्ये येतात, ते येतात मटेरियल नाउन. ओके, सो इथे थिंग्स पण बघू शकता, पेपर असेल, इंक असेल, सिझर्स. आपण सिझर नाही म्हणत, आपण सिझर्स म्हणतो इंग्लिशमध्ये. ओके, सो मेनी पीपल प्रनाउन्स इट ॲज सिझर्स. सिझर, इट इज नॉट सिझर, इट इज सिझर्स. आणि ग्लू बॉटल आहे. सो हे सगळे जे लॅपटॉप आहे तुमचं, हे सगळे मटेरियल नाउन मध्ये येतं. ऑल द थिंग्स. नेक्स्ट, फिफ्थ नाउन इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके, ॲब्स्ट्रॅक्ट गोष्टी. सो ॲब्स्ट्रॅक्टचा अर्थ काय, ॲब्स्ट्रॅक्ट अर्थ असा आहे की ज्या गोष्टी आपण डोळ्यांनी बघू नाही शकत, त्याला टच नाही करू शकत, आपण त्याला फक्त फील करू शकतो, राईट. त्या गोष्टींना आपण ॲब्स्ट्रॅक्ट म्हणतो, ज्या क्लिअर नाही आहेत आपल्याला, आपण बघू नाही शकत, टच नाही करू शकत, ओके, सेन्स नाही करू शकत. बट सेन्स इन द सेन्स वी कॅन फील इट. ओके, आपण फील करू शकतो त्या गोष्टींना, त्या गोष्टींना ॲब्स्ट्रॅक्ट म्हणतात. सो अशा गोष्टी ज्यांना आपण फक्त फील करू शकतो, त्यांना आपण टच नाही करू शकत, त्यांना आपण व्हॉट वी से, यू कॅनॉट स्मेल इट मे बी, राईट, त्या गोष्टींना आपण म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट. आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये कशा गोष्टी येणार, मतलब नेम्स, आयडियाज, फिलिंग्स, क्वालिटीज ऑर स्टेट्स, राईट. सो कोणताही स्टेट्स इन द सेन्स इथे म्हणायचं त्यांना हार्ड, सॉफ्टनेस, हार्डनेस. ओके, जे आपण बघून पण सांगू शकतो, राईट. सो कोणतीही आयडिया असेल, कोणतेही फिलिंग्स असतील, क्वालिटीज कोणाबद्दल बोलायचे असेल, जसं ब्युटिफुल असेल, अगली असेल, राईट. सो ह्या सगळ्या क्वालिटीज पण असतात. तर त्या क्वालिटीज, इंटेलिजंट, स्मार्ट, ह्या ज्या आपण हे वापरतो, शब्द वापरतो, सो हे सगळे ॲब्स्ट्रॅक्ट गोष्टी आहेत, आपण त्यांना असे डोळ्यांनी बघू नाही शकत, राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये येतात. एक्झाम्पल हॅपीनेस असेल, सॅडनेस असेल, ऑनेस्टी,
हॉनेस्टी नसतं, ऑनेस्टी असतं. आपण काल शिकलो त्याच्यामध्ये एच सायलेंट असतो आणि आपण ऑनेस्टी असं त्याला प्रनाऊन्स करतो. ओके. लव्ह असेल, करेज, फ्रीडम, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू नाही शकत, पण आपण फील करू शकतो. राईट. ह्या क्वालिटीज पण आहेत त्याच्यामध्ये सगळे. गुड असेल, बॅड असेल, स्मार्ट, इंटेलिजंट, ओके, मंडेन, ह्या सगळ्या ज्या फिलिंग्ज आहेत हे कशामध्ये येतं? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये येतं. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन विच इज भाववाचक. भाववाचक, आता ह्याच्यामध्ये पण भाव आला. इट मीन्स ऑल द फिलिंग्स. भाववाचक नाम. थिंग्स वी कॅनॉट सी और टच बट कॅन फील और थिंक. वी कॅन ओनली फील अँड थिंक. आपण त्यांच्याबद्दल विचार करू शकतो आणि आपण त्यांना फक्त फील करू शकतो. अशा गोष्टींना आपण म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. जसं ब्युटी असेल, हॅपीनेस असेल, करेज असेल. करेज मीन्स धैर्य. मराठीमध्ये त्याला धैर्य म्हणतात. ओके. आणि नॉलेज असेल. ओके. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? ॲब्स्ट्रॅक्ट नाउनमध्ये येतात. जसं आपण इथे इमोजीज यूज करतो, राईट? एव्हरीडे लाईफमध्ये आजकाल बोलणं कमी, लाईक व्हॉट वी से, चॅटिंगमध्ये आपण जास्त इमोजीज यूज करतो. सो दॅट इज ऑल्सो, दे ऑल्सो क्या बोलते उसको, वो भी एक, दे रेफर टू अ फीलिंग, राईट? सो हे सगळे इमोजीज पण एक एक फिलिंग सांगतात आणि हे सगळं कशामध्ये येतं? हे सगळे फिलिंग्स ॲब्स्ट्रॅक्ट नाउनमध्ये येतं. आता हे झाले सगळे 5 टाइप्स ऑफ नाउन्स विच वी लर्न. आपण परत एकदा मी तुम्हाला एक आयडिया देते, ब्रीफ आयडिया, की आपण काय काय शिकलो. सगळ्यात पहिला कॉमन नाउन, जे आपण इन जनरल सगळ्या गोष्टींना बोलतो, जसं प्लांट्स असेल, राईट? आपण प्लांट्समध्ये स्पेसिफिकली पॉइंट आउट नाही करत आहे रोज प्लांट किंवा लिली प्लांट किंवा ट्रीज असेल. सो जे कॉमन आपण सगळ्यांना बोलवतो, जर कार्स असेल, हाऊसेस असतील, ओके. सो जसं प्लेसेस असेल, सो त्याच्यामध्ये मी कॉमन नाही सांगितलंय, राईट? जसं रिव्हर्स, मी स्पेसिफिक नाव नाही सांगितलं, मी रिव्हर्स बोलले. ओशन, ओशन्स. सो हे सगळे कॉमन नाऊनमध्ये येतात, ज्याचं मी स्पेसिफिक नाव नाही सांगितलं. स्टेट्स अगेन कॉमन नाउन आहे, त्याच्यामध्ये स्पेसिफिक नाव नाही सांगितलं मी विच स्टेट, राईट? सो हे सगळं कशामध्ये येतं? कॉमन नाउनमध्ये येतं. प्रॉपर नाउनमध्ये काय येतं? स्पेसिफिक नावं. जसं मी म्हणते महाराष्ट्र स्टेट, ओके. जसं मी म्हणते केरला स्टेट. अगेन मी म्हणते इंडियन ओशन, ओके. जर मी म्हणते कंट्री, सर मी आय एम सेइंग अमेरिका, मीन स्पेसिफिक कंट्री, राईट? सो हे सगळे काय आहेत? आता प्लॅनेट्समध्ये पण मी, प्लॅनेट्स म्हणजे काय येणार? कॉमन नाउन येणार, राईट? आणि जेव्हा मी म्हणते मार्स, सो इट इज अगेन प्रॉपर नाउन. मी स्पेसिफिक जेव्हा नावं घेते कोणत्याही व्यक्तीचं, जेव्हा जेव्हा मी नाव घेते, जसं आपण टीना एक्झाम्पल बघितलं, सो आय एम जस्ट पॉइंटिंग हर आउट, सो इट इज प्रॉपर नाउन, ओके. नेक्स्ट इज कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे कोणत्याही थिंग्सचा, पीपल और ॲनिमल्सचा ग्रुप, ओके. जसं ग्रुप ऑफ पेन्स, राईट? ग्रुप ऑफ बुक्स, ग्रुप ऑफ शीप, जसं आपण फ्लॉक म्हणतो त्याला बघितलं. फ्लॉक ऑफ बर्ड्स पण असतं, ओके. स्कूल ऑफ फिश, जसं ह्याला फिशचा जो ग्रुप असतो त्याला आपण स्कूल म्हणतो, सो स्कूल ऑफ फिश, ओके. सो हे सगळे ग्रुप्स जे असतात कोणत्याही पीपल किंवा ॲनिमल्स और थिंग्सचं, त्याला आपण कलेक्टिव्ह नाउनमध्ये काउंट करतो. नेक्स्ट इज मटेरियल नाउन. मटेरियल नाउन, बाय द नेम ओनली वी कॅन अंडरस्टँड इट इज ऑल द मटेरियल्स, राईट? जसं व्हेजिटेबल्स असेल, डोर असेल, ऑल द थिंग्स विच आर अराउंड यू, ओके. म्हणजे तुमचं टेबल असेल, ओके, लॅपटॉप असेल, तुमचे इयरफोन्स असतील, ऑल दिस कम्स अंडर मटेरियल नाउन. नेक्स्ट ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. अगेन वी कॅनॉट टच इट, राईट? वी कॅन ओनली फील इट. आपण फक्त त्याला फील करू शकतो. फॉर एक्झाम्पल फ्रीडम असेल, नॉलेज, ऑनेस्टी, सॅडनेस, हॅपीनेस, वेन वी आर क्राईंग. सो ही पण एक फिलिंग आहे. इमोशनल, बिंग इमोशनल, हे सगळे फिलिंग्ज आहेत. सो ह्या सगळ्या कशामध्ये येतात? ॲब्स्ट्रॅक्ट नाउनमध्ये येतात, ओके. विच वी कॅनॉट टच, किंवा आयडियाज. सी, तुम्ही ह्याचे खूप सारे एक्झाम्पल्स नाउनचे आहे ना प्रॅक्टिस करा, सो दॅट प्रॅक्टिसने तुम्हाला समजेल की तुम्हाला कसं त्या नाउन्सना, टाईप ऑफ नाउन्सना कसं टॅकल करायचे आहे. ते पर्टिक्युलर जर आपल्याला सेंटेन्स दिला असेल तर त्याच्यामध्ये कोणतं नाउन असेल ते आपल्याला फाइंड आउट कसं करायचं आहे किंवा कसं त्याच्याशी रिलेट असेल हे तुम्हाला प्रॅक्टिसनेच जमेल, ओके. सो नाउन इज द मोस्ट युज्ड, what we say thing, most used part of speech in the whole grammar किंवा in the whole English,
जेव्हा पण आपण बोलतो किंवा आपण लिहितो, सगळ्यात जास्त यूज करणारा पार्ट ऑफ स्पीच कोणता आहे? तर ते आहे नाउन. ओके. सो नाउन मध्ये आता अजून पण आहेत कॅटेगरीज. फर्स्ट ऑफ ऑल इट इज काउंटेबल नाउन्स अँड अनकाउंटेबल नाउन. बाय द नेम ओनली. काउंट म्हणजे काय? काउंट म्हणजे मोजणे, राईट? काउंट म्हणजे मोजणे. सो जेव्हा कधीही अशा गोष्टी असतील ज्या आपण मोजू शकतो, ज्या आपण काउंट करू शकतो, राईट, नंबर्स मध्ये, तर त्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकणार आपण? काउंटेबल नाउन्स मध्ये. ओके. जसं इथे दिलेलं आहे 2 ॲपल्स किंवा 3 ॲपल्स, बुक्स. ओके. चेअर्स आपण आता काउंट करू शकतो त्यांना. 2 चेअर, 3 चेअर, 100 चेअर्स, 1000, राईट? हे सगळे आपण काउंट करू शकतो, म्हणून आपण त्याला काउंटेबल मध्ये टाकतो. आणि अनकाउंटेबल म्हणजे काय? त्याला आपण काउंट नाही करू शकत, राईट? जसं लिक्विड असेल तर लिक्विड आपण एक आणि एक काढून असं काउंट करू शकतो का? जसं ॲपल्स काउंट करू शकतो? नो, तसं आपण नाही करू शकत, म्हणून ते अनकाउंटेबल मध्ये येतं. ऑल्दो आपण त्याला लिटर्स मध्ये मेजर करू शकतो, बट नॉट 1 बाय 1, राईट? सो ते अनकाउंटेबल मध्ये येतं. जसं वॉटर असेल, राईस, इवन तो आपण एक बोल राईस घेतो, पण त्या एक बोल राईस मध्ये आपण 1 and 1 ग्रेन काढून आपण काउंट करू शकतो का? इट इज नॉट ह्युमनली पॉसिबल. इवन इट इज पॉसिबल, नॉट ह्युमनली पॉसिबल. सो ते अनकाउंटेबल मध्ये येतं. शुगर अनकाउंटेबल. फ्लावर, जे पीठ म्हणतो आपण त्याला, ते पण अनकाउंटेबल मध्ये येतं. ऑइल अगेन लिक्विड आहे, सो अनकाउंटेबल. सो लिक्विड गोष्टी सगळ्या अनकाउंटेबल मध्ये येतात. आणि ज्या गोष्टी आपल्याला इझिली थोड्याशा मोठ्या आहेत आणि त्या इझिली आपण काउंट करू शकतो 1 2 3 4 असं करून, सो त्या काउंटेबल मध्ये येतात, राईट? शुगर असेल, एअर आपण नाही काउंट करू शकतो. आपण आपल्या आजूबाजूला आताही एअर आहे, सो आपण काउंट करतो का? नाही. बट सायंटिफिकली आपण 78%, 8% असं करू शकतो, बट नॉट 1 बाय 1. ओके. सो एअर is again uncountable. Gold uncountable. Love, again I said ki love we cannot see, we can only feel it. How can we count it? Okay. So हे सगळे एक्झाम्पल आहेत. बॉय, बॉईज, apples, हे सगळे nouns that we can count. They have a singular and plural form. Nouns that we cannot count, they usually do not have plural form. Plural form and singular form काय असतं? सी, सिंग्युलर तुम्हाला वर्डनीच कळत असेल. सिंग्युलर म्हणजे कोणतीही गोष्ट जर एकच असेल तर त्याला आपण सिंग्युलर म्हणतो. आणि कोणतीही गोष्ट 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण प्लुरल म्हणतो. जेव्हा ही कोणती गोष्ट आपण काउंटेबल असेल, काउंटेबल नाउन्स मध्ये येत असेल, तर त्याच्यामध्ये आपण सिंगल आणि प्लुरल असं कॅटेगराईज करू शकतो. जसं इथे 1 ॲपल, 3 ॲपल्स, सिंग्युलर झालं आणि हे प्लुरल झालं. इथे काय? 1 बुक, 3 बुक्स, इथे परत सिंग्युलर आणि प्लुरल असं कॅटेगराईज झालं, राईट? चेअर, चेअर्स, 3 चेअर्स. सो आपण ह्याला काउंटिंगच्या अकॉर्डिंग कॅटेगराईज करतोय, वेदर इट इज सिंगल ऑर इट इज प्लुरल. म्हणजे ते एकच आहेत का खूप सारे आहेत, 2 किंवा जास्त आहेत, सिंगल, प्लुरल. सो हे आपण काउंटेबल मध्ये करू शकतो. काउंटेबल नाउन्स मध्ये आपण त्यांना कॅटेगराईज करू शकतो. बट अनकाउंटेबल मध्ये आपण तसं सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये त्याला नाही कॅटेगराईज करू शकत, बिकॉज आपण त्याला काउंटच नाही करू शकत आहे, तर आपण त्याला कॅटेगराईज कसं करणार, राईट? सो दॅट इज वाय दिस इज द डिफरन्स. इथे आपण सिंग्युलर प्लुरल मध्ये त्याला कॅटेगराईज करू शकतो आणि इथे सिंग्युलर प्लुरल मध्ये ह्यांना नाही कॅटेगराईज करू शकत, राईट? सो ह्याच्यामध्ये आपण ह्याला नंबर म्हणून पण असं म्हणतात, नंबर नाउन असं म्हणून पण ह्याला कॉल आउट केलं जातं. सो काउंटेबल आणि अनकाउंटेबल त्याच्यामध्येच येतं. सो रूल्स काय आहेत? इट कॅन बी काउंटेड 1 2 3 4 एक्सेट्रा. have singular or plural form. Okay. Use a or an with singular. So again आपले कालचे टॉपिक्स इथे आलेले आहेत, विच इज आर्टिकल, राईट? सो आर्टिकल जसं ए असेल, ॲन असेल, जेव्हा कधीही वॉवल्सचा साऊंड असतो त्याच्यासमोर आपण ॲन लावतो. जेव्हा कधी कॉन्सनंटचा साऊंड असेल त्याच्यासमोर आपण ए लावतो, राईट? आणि जेव्हा एक गोष्ट पहिलाच इंट्रोड्यूस झाली असेल, आपण त्याला सेकंड टाइम इंट्रोड्यूस करतोय, किंवा ती गोष्ट एकच अवेलेबल असेल तर आपण त्याला द लावतो. सो दीज ऑल कम्स अंडर आर्टिकल. आणि आर्टिकल इथे कनेक्शन आहे आर्टिकलचा सिंग्युलर आणि प्लुरलशी. जेव्हा कधीही गोष्ट कोणतीही एकच अवेलेबल असेल तर त्याला आपण ए किंवा ॲन आर्टिकल लावतो. ओके. जेव्हा सिंग्युलर फॉर्म मध्ये कोणतीही गोष्ट असेल, ओके, तर त्याला आपण आर्टिकल कोणतं यूज करतो? ए किंवा ॲन. यूज नंबर्स विथ प्लुरल.
Okay, so we use numbers, okay, to count them or to mention them sometimes, like 4 books, 5 books, असे numbers पण use केले जातात त्याच्यासमोर. A book is singular आणि books is plural. So they can be counted, have singular, plural, use a and pen and 2 pens. Okay, this is singular and plural. And in uncountable, cannot be counted, it cannot be counted, they do not have plural form, we do not use a and an. So इथे a आणि an नाही यूज केलं जात. सो जेव्हा कधी अनकाउंटेबल गोष्टी असतील, जसं ए गोल्ड म्हणतो का आपण, किंवा ए ऑइल म्हणतो, ॲन ऑइल किंवा ए ऑइल असं म्हणतो का, ए राईस म्हणतो का, ॲन राईस म्हणतो. नो, वी डू नॉट यूज आर्टिकल इन फ्रंट ऑफ अनकाउंटेबल नाउन. जेव्हा कधी अनकाउंटेबल नाउन असेल त्याच्यासमोर आपण आर्टिकल नाही यूज करत. ओके, ए वॉटर आपण नाही म्हणत, पण सम वॉटर म्हणतो, सम, फ्यू. ओके, सम किंवा मच cannot be counted, no plural form, do not use a and an, and some water or much rice. ओके, सम किंवा मच असे वर्ड्स असतात ना, सो जेव्हा कधी अनकाउंटेबल असेल नाउन, अनकाउंटेबल नाउन, वी यूज सम, मच. ओके, बिकॉज ते काउंट नाही करू शकत ना आपण, म्हणून आपण सम, मच असं यूज करू शकतो. आणि जेव्हा कधी आपण काउंट करू शकतो, सॉरी फॉर द मिस्टेक, बट जेव्हा कधी आपण काउंट करू शकतो तेव्हा आपण फ्यू यूज करू शकतो, बिकॉज वी कॅन काउंट दॅट, म्हणून आपण फ्यू यूज करू शकतो. पण जेव्हा कधी इथे आपल्याला म्हणायचं आहे लेस, कमी पाणी, तर सम वॉटर. ओके, खूप जास्त म्हणायचं असेल तर मच वॉटर. अंडरस्टूड? सो आपण त्याला काउंट नाही करू शकत, म्हणून आपण त्याला सम किंवा मच हे यूज करतो त्याच्यासमोर, विच इज अनकाउंटेबल. आय होप यू हॅव अंडरस्टूड, राईट? सो अनकाउंटेबल मध्ये सिंग्युलर प्लुरल नसतं, काउंटेबल मध्ये सिंग्युलर प्लुरल असतं. ओके, इथे आर्टिकल्स यूज होतात, इथे आर्टिकल नाही यूज होत, ए एन यूज होत नाही, इथे ए एन यूज होतं. यूज वर्ड्स लाईक सम, मच और लॉट ऑफ असे वर्ड्स इथे यूज होतात. लॉट ऑफ पण यूज होतं, सो लॉट ऑफ वॉटर, लॉट ऑफ गोल्ड. ओके, लॉट ऑफ लव्ह म्हणतो आपण. सो ह्याच्या गोष्टी, ह्यांच्या समोर आपण सम, मच, लॉट ऑफ असं अनकाउंटेबल नाउन्सच्या समोर यूज करू शकतो. नेक्स्ट, अगेन सिंग्युलर प्लुरल, जे आता आपण आताच शिकलो, अंडर काउंटेबल अँड नॉन अनकाउंटेबल. सो व्हॉट इज सिंग्युलर? सिंग्युलर नाउन दॅट नेम्स वन पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. सो ह्याच्यामध्ये एकच पर्सन किंवा एक प्लेस, एकच वस्तू किंवा एकच आयडिया असेल तर त्याला आपण म्हणतो सिंग्युलर नाउन. जसं आपण ह्याच्या समोर काय यूज करतो, ए, अँड, दिस, दॅट, वन, इज, वॉज, हे जे वर्ड्स आहेत ते सिंग्युलर नाउन मध्ये आपण यूज करतो. जसं की अ बॉय, अगेन इथे ए आर्टिकल यूज केलंय. ओके, आणि इज पण यूज केलंय. दिस बुक इज इंटरेस्टिंग, दिस यूज केलंय आणि इज यूज केलंय. सो कधीही सिंग्युलर गोष्टी असतात तेव्हा हे नोट डाऊन करा, हे वर्ड्स यूज केले जातात. ए, अँड, दिस, दॅट, वन, इज, वॉज. ओके, इज इथे यूज केलेला आहे. वन ॲपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. अगेन इथे वन यूज केलंय, अ यूज केलंय, दी यूज केलंय, बिकॉज इथे आर्टिकल्स काउंटेबल मध्ये, सिंग्युलर मध्ये आहेत, म्हणून इथे हे सगळे वर्ड्स यूज केले आहेत. ओके, नाव प्लुरल म्हणजे टू किंवा टू पेक्षा जास्त, दोन किंवा दोन पेक्षा जास्त गोष्टी. सो नाउन दॅट नेम्स टू और मोर पर्सन्स, प्लेसेस, थिंग्स और आयडियाज. जसं इथे बॉईज आहेत, राईट, 1 2 3 वी कॅन काउंट एम. मोर दॅन वन आहेत, मोर दॅन टू आहेत, टू अँड मोर दॅन टू असेल तर प्लुरल मध्ये येतं. 3 ॲपल्स अँड 3 चेअर्स. आता इथे बघा, लुक ॲट द डिफरन्स, इथे एस नाहीये, इथे एस ऍड करतात. म्हणजे प्लुरल मध्ये काय करतो आपण, एस ऍड करतो, राईट? एक्झाम्पल, आता इथे यूज काय होतात वर्ड्स, दीज, दोज, दिस, दॅटच्या जागेवर इथे काय यूज होतं, दीज, दोज. आणि मेनी, सम, आर, वर, इजच्या जागेवर इथे आर यूज होतं, वॉजच्या जागेवर इथं वर यूज होतं. ओके, आणि वनच्या जागेवर इथे मेनी यूज होतं. सो दीज आर ऑल अपोजिट वर्ड्स. म्हणजे इथे दिस असेल तर इथे दीज यूज होतं, दिस इथे असतं आणि दीज. खूप साऱ्या स्टुडंट्सना ह्याच्यामध्येही कन्फ्युजन असतं. सी, नाव कीप इन माइंड, दिस कधी यूज होणार, जेव्हा कधीही कुठलीही गोष्ट सिंग्युलर असेल तेव्हा. ओके, आणि कुठलीही गोष्ट मोर दॅन
टू किंवा टू असेल, दोन असतील किंवा दोनपेक्षा जास्त गोष्टी असतील किंवा पीपल असतील, वी यूज दीज, टी दीज इन प्लुरल फॉर्म. प्लुरल फॉर्म मध्ये आपण THE दीज यूज करतो. दीज म्हणतात ह्याला, आणि ह्याला दिस म्हणतात. दिस, दीज. ओके, दिस सिंग्युलर फॉर्म मध्ये यूज होतो आणि दीज प्लुरल फॉर्म मध्ये यूज होतो. जसं की एकच कॅट असेल तर दिस कॅट इज स्लीपिंग. ओके, अँड आपल्याला म्हणायचं असेल पेन्स, खूप सारे पेन्स असतील एका टेबलवर, सो आय विल से दीज पेन्स आर माइन. ओके, सो प्लुरल फॉर्म मध्ये दीज यूज करणार आणि सिंग्युलर मध्ये दिस यूज करणार. नाउ हाऊ टू मेक प्लुरल नाउन्स. सो प्लुरल नाउन्स कसे बनवायचे? बुक असेल तर बुक्स. मोस्ट नाउन्स मध्ये काय होतं, फक्त आपण एस ऍड करतो, राईट. जसं बुक असेल बुक्स, पेन पेन्स, प्लांट प्लांट्स, लाईट लाईट्स. ओके, कार कार्स, रोड रोड्स. ओके, बॉटल बॉटल्स, बेड बेड्स. असं फक्त एस ऍड करतो आपण. पण असे हे प्लुरल असतात त्याच्यामध्ये आपण ES लावतो समोर, ES. जसं कधीही कोणताही वर्ड, कोणताही शब्द असेल तर तो S, X, CH, SH आणि Z ह्याने एंड करत असेल तर त्या शब्दाच्या मागे प्लुरल फॉर्म मध्ये आपण काय काय ऍड करतो, ES ऍड करतो, राईट. जसं की असेल फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे बॉक्स. सो बॉक्सचं प्लुरल फॉर्म काय आहे, ह्याच्यासाठी ES यूज करतो आपण. सो बॉक्सचं प्लुरल फॉर्म आहे बॉक्सेस, ES लावतो आपण. ओके, सो नेक्स्ट इफ आय से रश, त्याच्या मागे SH आहे. सो SH असला की परत ES लागणार. एस नाही, फक्त एस नाही, एंड मध्ये लागणार ES लागणार. सो रशेस, ES. ओके, नेक्स्ट इफ आय से अजून आहे हा वॉच, वॉच. सो अगेन लास्टला CH आहे, परत इथे CH, SH SH. सो हे जे वर्ड्स असतात जेव्हा लास्टला येतात तर आपण त्यांच्या लास्टला प्लुरल फॉर्म मध्ये ES ऍड करतो. सो WATCHES, watches. Okay, so this is how we use the words in plural form. ओके, सो जेव्हा आपण X असेल, CH असेल, SH असेल, Z असेल किंवा S असेल, सो व्हॉट डू वी यूज, वी ऍड ES इन फ्रंट ऑफ इट. जसं S वाला वर्ड जर आपण घेतला, ओके, क्लास, एंडला S आहे, राईट. सो याच्या समोर काय लागणार, ES. सो क्लास S असं म्हणून याच्या एंडला ES येतो कधीही, फक्त S नाही येत. सो जेव्हा कधी S असेल वा X असेल, CH SH आणि Z हे वर्ड्स एंड मध्ये असतील तर त्याच्या प्लुरल फॉर्म मध्ये आपण काय अटॅच करतो, ES. ओके, ओके. नेक्स्ट, जेव्हा कधीही Y असेल तर IES. सो कोणत्याही वर्ड मध्ये सिंग्युलर मध्ये तर Y असेल, एक्झाम्पल बेबी, तर ह्याच्या सिंग्युलर मध्ये लास्टला काय आहे, Y आहे. सो प्लुरल मध्ये काय होईल, IES अटॅच करायचं आहे, IES, बेबीज. ओके, सिटी असेल तर काय होतं, CETIES अटॅच करायचा, सिटीज. आय होप यू हॅव अंडरस्टूड. जेव्हा कधीही लास्टला Y असेल, कोणत्याही शब्दाच्या लास्टला Y असेल
सो त्याच्या प्लुरल फॉर्म मध्ये आपण IES हे ऍड करतो. अजून एक वर्ड आहे समरी. खूप सारे प्लुरल असेल देन व्हॉट डू वी यूज? समरीज, IES. ओके, असं असतं वेनेवर सिंग्युलर फॉर्म मध्ये लास्टला वाय असेल तर त्याला आपण प्लुरल फॉर्म मध्ये IES अटॅच करतो. आणि जेव्हा एक्स, एस, CH, SH, झी असं स आणि श असे साऊंड्स असतील तर त्याच्या लास्टला आपण ES अटॅच करतो. ओके, सो वेन देर इज F और FE वी यूज VES. जसं की फॉर एक्झाम्पल जसं लीफ असेल, लीफ म्हणजे पान, सो एक F आहे, एक लीफ आहे, राईट, सिंग्युलर फॉर्म मध्ये आहे. बट त्याला आपण जेव्हा प्लुरल फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर VES ऍड करतो आपण, राईट. लीव्स होतात ते लीव्स. जसं लाईफ असेल LIFE, लास्टला FE आहे. सो जेव्हा आपण प्लुरल फॉर्म लिहितो सो वी यूज LIVES, परत VES अटॅच होतो त्याला. ओके, जसं वाईफ असेल परत FE आलं लास्टला, सो ॲज यू गेस्ड इट WIVES, परत VES अटॅच होतं, वाईव्स. ओके, नाईफला पण तसंच होतं, नाईव्स होतं, नाईव्स. ओके, KNIFE असं लिहिलं असेल तर FE आहे लास्टला, सो इट बिकम्स KNIVES, नाईव्स. सो जेव्हा कधीही कोणत्याही शब्दामध्ये एंडला सिंग्युलर फॉर्म मध्ये F किंवा FE असेल तर त्याला प्लुरल फॉर्म मध्ये आपण काय अटॅच करतो? VES. ओके, अँड देन इट बिकम्स, जसं लीफ बिकम्स लीव्स, अँड लाईफ बिकम्स लाईव्स, आणि वाईफ बिकम्स वाईव्स. सो VES ऍड होतं. अजून एक आहे इरेग्युलर नाउन्स, मॅनचं मेन. आता हे पण एक वेगळे शब्द आहेत जिथे आपण सिमिलर वे मध्ये नाही लिहित. फॉर एक्झाम्पल मेनचं काय होतं? मॅनचं काय होतं? मॅन काय आहे? सिंग्युलर फॉर्म आहे. मॅन इज सिंग्युलर फॉर्म. बट वेन आय राईट इट्स प्लुरल फॉर्म, त्याचा प्लुरल फॉर्म जेव्हा मी लिहिते सो काय येतं? मेन, राईट. आणि जेव्हा मी लिहिते वुमन, इट बिकम्स वुमेन, EN होऊन जातं, राईट. अजून असे एक्झाम्पल्स आहेत जसं फूट बिकम्स, सो जेव्हा तुम्हाला एकच तुमचा फूट रेफर करायचं यू विल से फूट. बट इफ यू हॅव टू कन्सिडर तुमचे दोन्ही पाय मीन्स दोन्ही खालचे व्हॉट वी से फूट, सो वी विल टर्न इट इनटू फीट. ते प्लुरल फॉर्म मध्ये आपण त्याला काय म्हणणार? फीट. वी से फीट. फूट सिंग्युलर, फीट प्लुरल. ना माउस, माउस काय आहे? सिंग्युलर आहे, आणि माईस काय आहे? प्लुरल आहे. सो हे असे थोडे वर्ड्स आहेत ज्याचं प्लुरल फॉर्म थोडंसं वेगळं येतं. माऊसचं माईस होतं, फूटचं फीट आहे प्लुरल, वुमनचं वुमेन, आणि मॅनचं मेन. ओके, आणि अजून एक आहे टूथचं. सो जेव्हा तुम्हाला एकच दात रेफर करायचं यू विल से टूथ, अँड यू हॅव टू से टीथ when you say all your teeth, when you refer to all your teeth. म्हणून आपण जेव्हा प्लुरल म्हणायचं असतं आपण टीथ म्हणतो, ब्रश युअर टीथ म्हणतो, आपण एकच नाही म्हणत, राईट. सो जेव्हा आपण प्लुरल फॉर्म कन्सिडर करायचं असतं तर आपण टीथ म्हणतो, आणि जेव्हा आपण सिंग्युलर फॉर्म कन्सिडर करायचं असतं वी से टूथ. सो दिस इज ऑल अबाउट द प्लुरल फॉर्म, हाऊ वी ऍड ES. ओके, VES, IES आणि हे वेगळे शब्द. सो सिंग्युलर नाउन क्विक कंपॅरिझन करूयात. नेम्स ओनली वन पर्सन, प्लेस और थिंक और आयडिया. इथे काय आहे? इथे टू और मोर आहे. युज्ड विथ आर्टिकल्स यूज होतात, दिस, दॅट, ए अँड. ए दिस दॅट इज नॉट अन आर्टिकल, ए अँड द इज द आर्टिकल. इथे दिस, दोज, मेनी, सम हे यूज होतं. इथे युजेस सिंग्युलर वर्ब लाईक इज और वॉज. इथे काय होतं? इथे आर और वर यूज होतं प्लुरल मध्ये.
इथे 1 कार इज पार्क्ड, इथे मेनी कार्स आर पार्क्ड. इजच्या जागेवर काय होतं, आर होतं. ओके, आणि 1च्या जागेवर काय झालं, मेनी झालं. सो दिस इज अ डिफरन्स बिटवीन सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म. फक्त एस ऍड केल्यावर प्लुरल नाही होत, आपल्याला त्या शब्दाकडे व्यवस्थित बघावं लागतं आणि त्याचा जो लास्टचं लेटर आहे ते व्यवस्थित बघावं लागतं आणि मग आपल्याला ते जे प्लुरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना ते जे इथे व्हॉट वी से हे सफिक्स आहेत ते ऍड करायचे असतात. नेक्स्ट अजून एक नाउन आहे विच इज नोन ॲज पजेसिव्ह नाउन, मालकी दर्शवणारे नाम. सो हे पण एक वेगळ्या प्रकारचं नाउन आहे ज्याच्यामध्ये काय होतं, पजेसिव्ह म्हणजे माहितीये लाईक व्हॉट वी से समटाइम्स आपण कोणत्या गोष्टीचं ओनरशिप दाखवतो की हे माझं आहे, आय कॅनॉट शेअर इट विथ यू. सो हे याला पोझेशन म्हणतात, पॉझेसिव्ह म्हणतात, पॉझेसिव्हनेस. सो इट शोज ओनरशिप म्हणजे मालकी दाखवणे. जसं की टीचर्स बॅग, कोणाची बॅग आहे ती, दॅट बॅग बिलॉंग्स टू द टीचर. सो दिस बिकम्स पजेसिव्ह नाउन. राहुल्स बुक, ओके, ती वस्तू कोणाची आहे, राहुलची आहे, राईट. चिल्ड्रन्स टॉयज, सो हे टॉय कोणाचं आहे, मुलांचं आहे, सो त्यांची मालकी आहे, म्हणून हे पजेसिव्ह नाउन झालं. कॅट्स टेल, सो टेल कोणाची आहे, कॅटची आहे, सो कॅटची इथे ओनरशिप आहे. सो दॅट इज वाय से कॅट्स टेल. आता इथे पण सिंग्युलर प्लुरल मध्ये बघा, चाइल्ड इज सिंग्युलर, बट जेव्हा आपण त्याला प्लुरल मध्ये करायचं असतं तर आपण त्याला काय म्हणतो, चिल्ड्रन. ओके, REN ऍड होतं. पण वेरियस पीपल त्यांना काय वाटतं की चिल्ड्रन हे सिंग्युलर आहे आणि चिल्ड्रन्स हे प्लुरल आहे, बट दिस इज रॉंग. ओके, चाइल्ड इज सिंग्युलर अँड चिल्ड्रन इज प्लुरल. सो वेन एव्हर यू गेट ऑप्शन मध्ये जर तुम्हाला असं दिलं असेल प्लुरल ऑफ किंवा सिंग्युलर ऑफ चिल्ड्रन, सो इट इज नॉट, द प्लुरल इज नॉट चिल्ड्रन्स, इट इज चिल्ड्रन. चिल्ड्रन हे प्लुरल वर्ड आहे आणि चाइल्ड हे सिंग्युलर आहे. ओके, सो आपण काय काय शिकलो, आपण 5 प्रकारचे सगळ्यात पहिला नाउन शिकलो विच इज प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउनला विशेष नाम म्हणतात, जसं राहुल असेल, इंडिया असेल, स्पेसिफिकली नावं असतात ह्याच्यामध्ये. ओके, जसं कंट्री म्हटलं तर कशामध्ये येणार, कॉमन मध्ये येणार. बॉय म्हटलं तर परत कॉमन मध्ये येणार. बट इफ आय एम सेइंग राहुल अँड इंडिया, सो इट बिकम्स प्रॉपर नाउन. कॉमन नाउन सामान्य नाम म्हणतात. बॉय, सिटी, सिटी वी डोंट नो विच सिटी, वी डोंट नो हू इज द बॉय, फक्त आपण त्याला कॉमनली जनरल जसं बोलवतो तसं बोलवतोय. सो दॅट इज वाय इट कम्स अंडर कॉमन नाउन. कलेक्टिव्ह नाउन ग्रुप, जसं टीम, फॅमिली. मटेरियल नाउन पदार्थवाचक, जसं की मटेरियल्स असतील किंवा सबस्टन्स असेल कोणतंही, वॉटर, गोल्ड, मेडिसिन, लिक्विड मेडिसिन असेल किंवा सॉलिड. सो ऑल दीज थिंग्स कम अंडर मटेरियल नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन भाववाचक, लव, ऑनेस्टी, हॅपीनेस, नॉलेज, okay, attractiveness, these all comes under jealousy, these all comes under abstract noun. So before I go to the exercise, मला एक अजून एक सांगायचं होतं, जेंडर. सो नाउन मध्ये जेंडर पण येतं. सो जेंडर म्हणजे काय, मेल अँड फिमेल. आणि अजून एक असतं न्यूट्रल. सो मेल मध्ये काय येतं, जे कोणी लाईक मेल, पुरुष म्हणतो आपण त्याला, लाईक बॉय, मॅन, राईट. किंवा एक्झाम्पल, स्पेसिफिक एक्झाम्पल जर मी बोलले, जसं रोहन, रोहित, दिस ऑल कम्स अंडर मेल. आणि फिमेल मध्ये गर्ल, वुमन. जसं ॲनिमल्स मध्ये पण पिकॉक, पिहेन, राईट. पिहेन कम्स अंडर फिमेल अँड पिकॉक कम्स अंडर मेल. आणि न्यूट्रल, ज्याची मेल पण नसतं आणि फिमेल पण नाहीये. सो दोन्ही कॅटेगरीमध्ये जे नाही आहेत त्याला न्यूट्रल म्हणतात. एक्झाम्पल थिंग्स, थिंग्स मध्ये काय येणार, जर सपोज मी बुकच घेतलं, सो बुकचं काही जेंडर असतं का, नो. सो बुक डज नॉट कम अंडर एनी जेंडर, सो इट कम्स अंडर न्यूट्रल. सो हे 3 जेंडर आहेत जे आपण नाउन मध्ये शिकतो.
जेंडर नाउन मेल, फिमेल आणि न्यूट्रल. दिस इज व्हेरी इझी. ओके, सो आपण आता हे सगळं रिकॅप केलं, पण आपला हे रिकॅप करायचं राहिलंय. काउंटेबल आणि अनकाउंटेबल. काउंटेबल म्हणजे काय, ज्या गोष्टी आपण काउंट करू शकतो. ओके, 1 2 3 4, त्यांच्यासमोर आपण आर्टिकल्स लावू शकतो, राईट. दे कम अंडर काउंटेबल. आणि याच्यामध्ये आपण सिंग्युलर प्लुरल मध्ये पण कन्वर्ट करू शकतो, सिंग्युलर प्लुरल. ओके, बट अनकाउंटेबल त्याला आपण काउंट नाही करू शकत, त्यांचं काही प्लुरल फॉर्म नाही आहे, ते अनकाउंटेबल मध्ये येतात. जसं एक्झाम्पल वॉटर, मिल्क, गोल्ड, सिल्वर, शुगर, फ्लावर, लव्ह, फिलिंग्स, जे काही असेल ते. आणि काउंटेबल मध्ये ॲपल, फ्रुट्स असतील किंवा व्हेजिटेबल्स असेल, कार, पेन्स, लाईट्स, वॉट एव्हर, ऑल थिंग्स विच वी कॅन काउंट, इट कम्स अंडर काउंटेबल नाउन. आणि ह्याच्यामध्ये काही प्लुरल फॉर्म नसतं, आणि ह्याच्यामध्ये आपण आर्टिकल्स पण ह्याच्या फ्रंटमध्ये यूज नाही करत. सो दिस कम्स अंडर अनकाउंटेबल. सिंग्युलर, प्लुरल. सिंग्युलर means one thing and plural means two or more than two. And this we have learned कशासमोर एस लावायचं. युजली आपण एस लावतो थिंग्स, कोणतीही वस्तू असेल त्याच्यासमोर प्लुरल फॉर्ममध्ये. बट जेव्हा आपल्याला एस एक्स, एस एक्स, सी एच, एस एच, झी असे येतात वर्ड्स, लास्टला जे असे लेटर्स येतात वर्ड्सच्या, तर त्याला आपण काय करतो, ई एस सफिक्स लावतो. सो चेंज, आता जर वाय असेल सिंग्युलर फॉर्म मध्ये एका वर्ड मध्ये लास्टला, सो आपण त्याला काय लावतो, आपण आय ई एस अटॅच करतो सफिक्स मध्ये. जसं सिटी असेल, सिटीज आय ई एस अटॅच करतो. जर एफ किंवा एफ ई असेल एका वस्तूमध्ये लास्टला, ओके, सो वी इन द प्लुरल फॉर्म वी ऍड वी ई एस. आणि इरेग्युलर नाउन जे जसं चाइल्डचं चिल्ड्रन आहे, टूथचं टीथ आहे, फूडचं फीट आहे, माऊसचं माईस आहे, दिस कम्स अंडर इरेग्युलर. and gender मध्ये मेल, फिमेल अँड न्यूट्रल. ओके, सो दिस इज ऑल द एक्सरसाइज फॉर यू. आता आपण रिकॅपिच्युलेशन पण केलंय, सो नाव वी विल रिवाइज. दिस इज द एक्सरसाइज. सो आपण ह्याचा तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता अँड यू कॅन आन्सर फर्स्ट अँड देन आपण रिचेक करूयात. उत्तर तुमचे बरोबर आहे की नाही तुम्ही रिचेक करू शकता. आय विल टेल यू द आन्सर्स. ओके, आय विल गिव्ह यू 1 सेकंड. ओके, सो व्हॉट इज द क्वेश्चन? आयडेंटिफाय द टाइप ऑफ नाउन इन ईच सेंटेन्स. म्हणजे हे सेंटेन्सेस दिलेत त्याच्यामध्ये कोणता नाउन आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. अँड ऑलवेज रिमेंबर की कोणताही एक सेंटेन्स असेल तर त्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त नाउन असू शकतात. इट इज पॉसिबल. ओके, सो द फर्स्ट सेंटेन्स, माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड. ओके, आता इथे बघा, माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड. आता सगळ्यात पहिला वर्ड काय आहे, माउंट एव्हरेस्ट, राईट. माउंट एव्हरेस्ट. सो माउंट एव्हरेस्ट काय आहे, सगळ्या माउंटेन्स जर दिलेलं असतं, माउंटेन्स असं दिलं असतं तर आपण काय म्हटलं असतं, इट इज कॉमन नाउन, राईट. किंवा पीक्स दिलं असतं, that it comes under common or peaks. So these both come under common noun, right? But इथे specifically mentioned आहे Mount Everest. So this will become what kind of noun? हे होणार proper noun, because specifically now mentioned आहे. So ह्याचं उत्तर आहे proper noun. Okay? Now second sentence, patience is important for success. Patience is important for success. So इथे बघा, पेशन्स, जर आपण पेशन्स बघितलं तर हे कशामध्ये येणार, पेशन्स आपण फील करतो, म्हणजे
आपण त्याला टच करू शकतो का, आपण बघू शकतो का, वी कॅनॉट टच ऑर सी द पेशन्स, राईट, वी कॅन जस्ट फील इट. सो इट विल कम अंडर अशा गोष्टी ज्या आपण फक्त फील करू शकतो, किंवा आयडिया असेल किंवा कोणतीही फिलिंग असेल तर ती कशामध्ये येते, कोणत्या टाईपमध्ये येते, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये येते. So it comes under abstract noun. Patience abstract noun मध्ये येतं. Third sentence, the chef prepared a delicious meal. ओके, आता इथे जे शेफ आहे, ओके, आता आणि मील आहे, लुक एट द मील ऑल्सो, मील किंवा मील्स स्पेसिफिकली दिलंय का, विच मील, सो इट इज नॉट मेन्शन्ड, राईट. सो दॅट ॲज आय सेड की एका सेंटेन्समध्ये एक पेक्षा जास्त नाउन असू शकतात. सो शेफ का आहे, शेफ पण का आहे, पर्टिक्युलर शेफ दिलाय का, त्याचं नाव वगैरे दिलेलं आहे का, नो. सो इट कम्स अंडर कॉमन, बोथ आर कॉमन नाउन. शेफ पण कॉमन मध्ये येणार आणि मील पण कॉमन मध्ये येणार. जर इथे लिहिलं असेल डेलिशियस बिर्याणी ऑर डेलिशियस समथिंग, रोटी सब्जी वॉट एव्हर इट इज, असं जर दिलेलं असतं स्पेसिफिक तर ते प्रॉपर नाउन मध्ये आलं असतं. ओके, नेक्स्ट, अ स्कूल ऑफ फिश इन द पॉन्ड. ओके, अगेन स्कूल ऑफ फिश, सो इट इज स्कूल ऑफ फिश. ॲज आय अर्लियर टोल्ड यू की जे स्कूल ऑफ फिश आहे, ग्रुप ऑफ फिश, आणि फिशचं पण प्लुरल बघा कसं दिलेलं आहे. फिश जर सिंग्युलर असेल तर तुम्हाला वाटेल इथे फिशेस लिहिणार, बट नो, फिशचं सिंग्युलर आणि प्लुरल सेम असतं. सो फिश जर सिंग्युलर आपण फिश म्हणतो तर प्लुरल पण आपण फिशेस म्हणतो. वी डू नॉट से फिशेस, इट इज रॉंग. ओके, सो दॅट इज वाय स्कूल ऑफ फिश. स्कूल ऑफ फिश मीन्स ग्रुप ऑफ फिश. असं नाहीये की फिश जाऊन स्कूलमध्ये बसलेत, दॅट डज नॉट मीन इट. सो स्कूल ऑफ फिश म्हणजे ग्रुप ऑफ फिश इन द पॉन्ड. सो इथे जे स्कूल ऑफ फिश आहे ते काय आहे, जेव्हा कधीही आपण ग्रुपला रेफर करतो कोणत्याही पीपल, ॲनिमल किंवा थिंगचं, वी से इट इज कलेक्टिव्ह नाउन. कलेक्शन आहे ना इथे, सो दॅट इज वाय कलेक्टिव्ह नाउन. कीप दिस, हे असे जे वर्ड्स असतात ते तुम्ही डोक्यामध्ये ठेवू शकता, सो दॅट तुम्हाला पटकन लक्षात येईल. जसं कलेक्टिव्ह, कलेक्शन, कलेक्शन ऑफ ग्रुप्स, कलेक्शन केल्यावर आपण त्याला ग्रुप्स म्हणतो, म्हणजेच कलेक्टिव्ह नाउन. ओके, मटेरियल म्हणजे कोणतं तरी वस्तू, सो मटेरियल नाउन मीन्स कोणत्याही वस्तूचं नाव असेल त्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट, फिफ्थ, द ज्युरी अनाउन्स्ड इट्स डिसिजन. ज्युरी म्हणजे काय, ग्रुप ऑफ जजेस, ओके, जे डिसिजन सांगतात. किंवा इथे तर आपण लॉ वाईज वी आर कन्सिडरिंग. ओके, सो इफ देर इज अ जज, ग्रुप ऑफ जजेस बसल्यात आणि ते काहीतरी डिसिजन सांगतात लॉ बेस्ड, राईट, लॉ बघून सगळं रेफर करून, देन दे गिव्ह द डिसिजन, दॅट इज ज्युरी, ग्रुप ऑफ जजेस, राईट. बट कोणतेही कॉम्पिटिशन असेल तर तिथेही ग्रुप ऑफ जजेस असतात, ग्रुप ऑफ जजेस जे आपल्याला जज करतात समोरच्या पार्टिसिपेंटला. सो तो जो ग्रुप असतो त्याला पण आपण ज्युरी म्हणतो. ओके, सो हिअर ऑल्सो द ग्रुप ऑफ जजेस किंवा द ग्रुप ऑफ जजेस इन एनी कॉम्पिटिशन जे आपल्याला विनर अनाऊन्स करतात किंवा जे डिसाइड करतात हु इज अ विनर, त्यांच्या ग्रुपला तेही ग्रुपच आहे एक, राईट. सो इट कम्स अंडर अगेन कलेक्टिव्ह नाउन. ओके, नेक्स्ट, विराट कोहली इन्स्पायर्ड मिलियन्स ऑफ क्रिकेट फॅन्स. आता इथे विराट कोहली असं स्पेसिफिक नाव दिलेलं आहे, राईट, स्पेसिफिक नाव दिलेलं आहे. सो विराट कोहली अगेन बिकम्स प्रॉपर नाउन. अजून एक इथे प्रॉपर नाउन आहे या सेंटेन्समध्ये, ते तुम्ही फाइंड आउट करायचं आहे आणि मला कमेंट सेक्शनमध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे. या सेंटेन्समध्ये अजून एक प्रॉपर नाउन आहे. ओके, सो विराट कोहली इन्स्पायर्ड मिलियन्स ऑफ क्रिकेट फॅन्स. सो याच्यामध्ये अजून एक प्रॉपर नाउन आहे. सो यू हॅव टू टेल मी विच वर्ड इज दॅट. नेक्स्ट, आय लव्ह रायटिंग एसे युझिंग अन इंक पेन. ओके, आय, आता लव्ह आणि लव्ह कशामध्ये येणार,
लव्ह अगेन आपण टच करू नाही शकत, आपण वी कॅनॉट सी इट, आपण बघू नाही शकत, तर कशामध्ये येणार? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आणि अजून एक इथे आहे इंक पेन, राईट? इथे प्रॉपर पर्टिक्युलरली दिलेला आहे, इट इज इंक पेन, सो इट इज अगेन प्रॉपर नाउन. So ink pen becomes proper noun आणि love becomes abstract noun. सो हे सगळ्या गोष्टी आपण रिवाइज केलेल्या आहेत अगेन. आता तुम्हाला ह्या एक्झाम्पल्स मधून आयडिया आलीच असेल की आपण आयडिया आली असेल तुम्हाला की सगळे क्वेश्चन्स केल्यावर आपण कसं कॅटेगराईज करणार, कोणता नाऊन कशामध्ये फिट होतो. सो कॉमन नाऊन काय असतं, प्रॉपर नाऊन काय असतं, कलेक्टिव्ह नाऊन काय असतं, राईट? अजून जे काही आपण नाऊन शिकलो, मटेरियल नाऊन काय असतं, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन काय असतं. सो एक्झाम्पल बघून आणि रिवाइज करून हे तुमच्या नक्कीच तुम्हाला समजलं असेल, आय होप सो. अँड तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की तुम्ही पुढे शेअर करा तुमच्या फ्रेंडशी, सो दॅट दे कॅन ऑल्सो लर्न फ्रॉम दिस. अँड आय होप तुम्हाला हे सेकंड लेक्चर आवडलं असेल आणि आम्हाला असंच सपोर्ट करा. अँड थँक यू.